आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा स्वागत. जिभेचे चोचले पुरवणे हा खवय्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क पूर्ण करण्यासाठी ते कधीही तयार असतात. अशाच खवय्यांसाठी आज आम्ही खास मराठवाड्याचा एक मस्त पदार्थ घेऊन आलोय आणि तो दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे प्रीती. हॅलो प्रीती. हाय. आपल्या रेसिपीचं नाव काय आहे? गोळ्याची आमटी. स्पेशल मराठवाडी पदार्थ आहे तो. मला साहित्य सांगशील? हां. बेसन पीठ, कांदा, दाण्याचा कूट, लसूण, हळद, कोथिंबीर, मीठ, जिरं, कढीपत्ता, मोहरी, तिखट आणि गरम मसाला. ठीक आहे, करूया सुरुवात. हो, कढई ठेवतो मी. आपण आमटीला फोडणी देऊ तोपर्यंत मी इकडे गोळे तयार करून घेते. बर. तेल बस? हां, बस. बेसन पीठ घ्यायचं. किती चमचे साधारण? दोन चमचे. किती जणांसाठी होऊ शकते ही रेसिपी? ही 4 जणांसाठी होऊ शकते. बर. चवीनुसार हळद, चवीनुसार मीठ टाकायचं. गरम मसाला, रामबंधू गरम मसाला आणि तिखट, चवीनुसार तिखट. आणि कोथिंबीर. कोथिंबीर ह्याच्यातच घालून घ्यायची? याच्यात घालायची आणि आमटीत सुद्धा वरतून सर्व करायची. आणि ह्याचं फोडणीचं तेल जरा गरम झालं असेल ना तर थोडंसं यात टाकायचं आहे या गोळ्यामध्ये. हां, या गोळ्यांमध्ये. अच्छा, पण ह्याला आपण अजून फोडणी नाही केली आहे? नाही, फोडणी नकोच आहे. फक्त गोळ्यांमध्ये थोडंसं ते नरमपणा येण्यासाठी म्हणून ह्याच्यात थोडंसं चमचाभर घालायचं. बरं बरं. पाणी देशील? बस एवढं? बस. ते बस. तेल तापलंय आता मोहरी टाक तू. बस? हो, बस. जिरे, हां, कांदा टाक. सगळा टाकू? हो, सगळा. तो परतूस तर मी हे लसूण पण लागतो ना त्याला, तर लसूण देते मी. ठेचून द्यायचं आहे का? हां, ठेचून द्यायचं. त्यात आता लसूण टाकूया आपण. आता काय करायचंय? आता त्याच्यामध्ये ना चमचा दे. मी हळद, पण हळद वगैरे हे नंतर घालतोय, म्हणजे कांद्यावरती घालतो? हो, कांद्यावरती. आणि तिखट पण कांद्यावरती टाकतो कारण झणझणीतपणा तसा येतो. तो जास्त येतो तेला कांद्यावरती टाकला म्हणजे. नाही तर नेहमी फोडणी करताना आधी घालतो ना? आधी घालतो. तिखट भरपूर टाकायचं कारण झणझणीत करायचं ना ते आपल्याला. आणि गरम मसाला पण टाकायचा त्यात. आणि मीठ चवीनुसार. त्यात आता पाणी टाकू. ह्याच्यात पाणी टाकायचं? हो, यात पाणी टाकायचं. आमटी भरपूर पाणी टाकायचं. आमटी तयार करायची ना आपल्याला त्याची. भरपूर पाणी. अजून थोडंसं. बस. मग ते छान उकळल्यानंतर चमचा हवाय. दाण्याचा कूट टाकायचा त्यात. भरपूर दाण्याचा कूट टाकायचा. बरं. म्हणजे तो मिळून येईल असं. ते पाणी आमटी जी आहे ना ती मिळून येते छान. असं तेलामध्ये तिखट, कांद्याच्या वरती तिखट टाकलं ना की असं तवंग येतो छान. तसा हवाय आपल्याला. हां. अशी थोडीशी उकळायला लागली ती की मग त्याच्यामध्ये आपण गोळे तयार करून टाकायचे. बरं. गॅस बारीक केला तरी चालेल. हे ना छोटे छोटेच करायचे कारण उकळल्यानंतर ते शिजल्यानंतर ते आपोआप मोठे होतात.
अच्छा असं आहे. हां बर त्याच्यामुळे ते छोटे छोटे केले की खायला पण बरे पडतात मग. बर मला वाटलं की हे वेगळे तळून मग टाकायचे नाही की काय नाही नाही, याच्यात? हे असेच टाकायचे ह्याच्यामध्ये. आणि कशा बरोबर खायचा हा पदार्थ? हा पोळी बरोबर. पोळी. पोळी, पुरी, भाकरी, स्पेशल भाकरी बरोबर हा पदार्थ खाल्ला जातो. भाकरी बरोबर झणझणीत छान लागतं. याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया, 5 मिनिट ते शिजेल छान. झालं असेल ना आता. हो. ते वाफ आली असेल त्याला. हे आता आपण आता सर्व करूया. त्याच्यावरती आता आपण कोथिंबीर टाकूया आणि कढीपत्ता पण वरतून टाकला तरी चालतो. ही झाली आपली डिश तयार. काय झणझणीत झाले ना रेसिपी. सगळे खवय्ये खुश होऊन जाणार आहेत. पण आता तरी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. असा पोपट आपल्याला तयार होईल. क्या बात आहे. आज काय स्पेशल.